मीन राशी नवरात्रीनंतर येणार भयंकर वादळ। या 5 गुपित गोष्टी उघडकीस येणार, घाम फुटणार। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। नवरात्री 2025 नंतर ग्रहांची नवी मांडणी, शनी राहू केतूची तीव्र दृष्टी तसेच गुरुचा संचार मीन राशीसाठी मोठ्या उथळपुथळीचा काळ घडवणार आहे। हा काळ केवळ बाह्य घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो अंतरात्म्याला हलवणारा, गुपिते उघड करणारा आणि आयुष्याची दिशा बदलणारा असेल। मीन राशी ही जलतत्वाची, चंद्र आणि गुरुच्या प्रभावाखाली असलेली संवेदनशील रास आहे। त्यामुळे भावनिक वादळे, लपलेले सत्य आणि आत्मपरीक्षणाचे टप्पे अत्यंत तीव्रतेने अनुभवायला मिळतील। खाली दिलेल्या 5 गुपित गोष्टी या काळात एकामागून एक उघडकीस येऊ शकतात आणि प्रत्येक गोष्ट आयुष्याला वेगळ्या मार्गावर नेईल। घरातील लपलेली गुपिते आणि कौटुंबिक रहस्य। हा काळ घरगुती नात्यांची खरी ओळख दाखवणार आहे। अनेक वर्षापासून न सांगितलेले मालमत्ता व्यवहार, जमीन जुमल्यावरील हक्क, घरात कुणी गुपचूप केलेले कर्ज किंवा शेअर मार्केटमध्ये झालेले प्रचंड नुकसान यांसारखी आर्थिक रहस्य अचानक आता तुमच्या समोर येणार आहेत। काही घरांमध्ये एखाद्या जुन्या कौटुंबिक वादाचा, वारशाचा किंवा पूर्वीच्या पिढीचे लपवलेल्या कायद्याशी संबंधित कागदपत्रांचा मोठा उलगडा देखील होऊ शकतो। तुमच्या जवळच्या नातेवाईकांनी तुमच्यापासून लपवलेले दांभिक संबंध किंवा जुनी वैरभावना समोर येऊन घरातील वातावरण काही दिवसांसाठी अस्थिर करेल। परंतु हे वादळ फक्त ताण देण्यासाठी नाही, यामुळे घरातील जुनी गैरसमजुती साफ होतील आणि नव्या नियमांनुसार घराची रचना मजबूत होईल। गुप्त प्रेम संबंध आणि भावनिक नात्यांचे उघड होणे। गुरु शुक्राच्या हालचालींमुळे प्रेम आणि भावनिक नात्यांमधील लपलेले रंग उघड होतील। ज्यांनी आपलं लव्ह रिलेशनशिप कुटुंब किंवा समाजापासून लपवलं आहे, त्यांच्यासाठी नवरात्री नंतरचे दिवस कठीण असतील। एखाद्या मित्राच्या चुकून दिलेल्या इशाऱ्यामुळे किंवा सोशल मीडियावरून हे नाते उघड होऊ शकते। विवाहित लोकांसाठीही हा काळ परीक्षेचा आहे। जोडीदाराच्या भूतकाळातील जुना प्रेम संबंध किंवा विश्वासघात किंवा लपलेला संवाद अचानक उघडकीस येऊ शकतो। काही मीन राशीच्या लोकांना आपल्याला ज्या व्यक्तीवर विश्वास होता त्या व्यक्तीची खरी ओळख कळेल। ती सकारात्मकही असू शकते, म्हणजे एखाद्याचा लपलेला त्याग किंवा प्रेम उघड होईल। या भावनिक वादळातून स्वतःच्या भावनांचा खरा चेहरा दिसेल, ज्यामुळे नात्यांमध्ये पारदर्शकता आणखी वाढेल। करिअर, व्यवसाय आणि पैशाशी संबंधित गुप्त योजना। राहू आणि शनीचा संयुक्त प्रभाव कार्यक्षेत्रात मोठे रहस्य उघड करेल। ऑफिसमध्ये तुमच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या पदार्थांना, खेळी, गुप्त स्पर्धा किंवा सहकार्यांचा कट समोर येईल। काहींना अचानक कळेल की वरिष्ठांनी तुमच्याबद्दल घेतलेले निर्णय आधीच ठरले होते किंवा तुमच्या कल्पनेतला एखादा प्रकल्प दुसऱ्याने स्वतःच्या नावावर केला। व्यावसायिक लोकांसाठी भागीदारीतील आर्थिक फसवणूक, लपवलेले करार आणि कर चुकवेगिरीचे धक्कादायक तपशील बाहेर पडू शकतात। या वादळामुळे सुरुवातीला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पण हेच नुकसान तुम्हाला खोट्या लोकांपासून दूर ठेवून पुढील मोठ्या यशासाठी देखील तयार करणार आहे। आध्यात्मिक गुपिते आणि नियतीचे संकेत। मीन राशी ही आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत ग्रहणशील असल्याने हा काळ गूढ अनुभवांनी भरलेला असेल। नवरात्रीनंतर काही लोकांना ध्यान, स्वप्न किंवा अनपेक्षित प्रसंगातून पूर्वजांचे संकेत, ब्रह्मांडांकडून मिळणारे इशारे मिळतील। अनेकांना अचानक आपल्या भूतकाळातील कर्माचे परिणाम, पूर्वजन्माशी संबंधित अनुभव किंवा अजून न उलगडलेले जीवनधडे समजायला लागतील। काहींना स्वतःमध्ये अलौकिक संवेदनशीलता, भविष्यकथनाची अंतराज्ञान शक्ती किंवा आध्यात्मिक उपचार शक्ती जागृत झाल्याचा अनुभव येईल। ही गुपिते सुरुवातीला गोंधळवणारी असली तरी हीच अनुभव तुमच्यातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवून आत्मजागृतीकडे नेणार आहे। स्वतःच्या मनातील दबलेले सत्य आणि आत्मगुपित। सर्वात मोठा खुलासा हा तुमच्या अंतर्मनाचा असेल। अनेक वर्ष टाळलेले प्रश्न, स्वतःला नाकारलेल्या इच्छा, बालपणीतील दडवलेल्या भीती किंवा गुन्ह्यासारखी वाटणारी अपूर्ण स्वप्ने अचानक विचारांच्या लाटेसारखी समोर येतील।
तुम्हाला जाणवेल की काही लोकांबद्दलची तुमची नकारात्मक भावना ही त्यांच्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या असुरक्षिततेतून निर्माण झाली आहे. काहींना आपल्या करिअर किंवा नात्यांबद्दल घेतलेले जुने निर्णय चुकीचे होते हे कडू सत्य स्वीकारावे लागेल. पण हाच स्वीकार तुमच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करेल. या प्रक्रियेत तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्याची ताकद मिळेल आणि नवी सुरुवात करण्यासाठी आवश्यक मानसिक शुद्धीकरण देखील पूर्ण होईल. या 5 गुपितांचा उलगडा जरी अस्वस्थ करणारा असेल तरी तो तुमच्या जीवनातील खोटेपणा दूर करून खऱ्या विकासाचा मार्ग देखील खुला करणार आहे. नवरात्रीनंतरचे हे वादळ हे केवळ संकट नाही तर ब्रह्मांडाच्या जागृतीचा एक दिव्य संदेश आहे. जे उघड होईल ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या खऱ्या रूपाची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी राहील. आता जाणून घेऊया काही उपाय आणि मार्गदर्शन. या अशांत काळात स्वतःचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. पाणी आणि चंद्राशी संबंधित उपाय. दर सोमवार शिवलिंगावर पाणी व बेलपत्र अर्पण करा. यानंतर मंत्र जप आहे ओम नमः शिवाय किंवा ओम गुरु दत्तात्रेय नमः. या मंत्राचा नवरात्रीनंतर 40 दिवस जप करा. ध्यान आणि लेखन. रोज 10 मिनिटे ध्यान करा आणि मनातील विचार नेहमीच लिहून ठेवा. समुद्र किंवा नदी स्नान. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. निळ्या रंगाचा वापर जास्त करा. कपड्यात किंवा घरातील सजावटीत निळा रंग वाढवा. तो चंद्रग्रहणासारखी अस्थिरता शांत करतो. नवरात्रीनंतरचे भयंकर वादळ. प्रत्यक्ष परिणामांचे सखोल विश्लेषण. मीन राशीसाठी नवरात्रीनंतरची ही ग्रहस्थिती केवळ प्रतिकात्मक नाही तर ती प्रत्यक्ष जीवनावर खोल परिणाम करणारी आहे. 5 गुपित उघड होत असताना तुमच्या दैनंदिन जगण्यात, मानसिक आरोग्यात, नातेसंबंधात आणि भविष्याच्या योजना यांमध्ये मोठी हालचाल तुम्हाला जाणवेल. खाली या वादळाचे प्रत्यक्ष परिणाम अधिक सविस्तरपणे दिले आहेत. भावनिक अस्थिरता आणि अंतर्मनातील ताण. गुपित उघड होण्यामुळे अचानक रडू येणे, रागाचा स्फोट होणे, भीती किंवा अपराधीपणाची भावना तुमच्यात तीव्र होऊ शकते. अनपेक्षित सत्य समोर आल्याने झोप न लागणे, भूक कमी होणे किंवा सतत डोकेदुखी यांसारखी मानसिक ताणाची शारीरिक लक्षणे दिसू शकतात. काहींना आपल्या प्रिय व्यक्तींविषयी भावना झपाट्याने बदलत असल्याचा अनुभव येईल. कालपर्यंत ज्यांना दोष देत होता त्यांच्याविषयी करुणा निर्माण होईल किंवा उलट जवळच्यांबद्दल अविश्वास वाढेल. नातेसंबंधांमधील तुटणे किंवा नवीन बांधणे. घरातील रहस्य उघड झाल्यामुळे कौटुंबिक वाद वाढू शकतात. जुनी नाराजी उफाळून येईल. काही मीन राशीच्या व्यक्तींना प्रेम संबंध किंवा मैत्री अचानक संपुष्टात येण्याचा अनुभव येईल. पण हे तुटणे विनाशक नसून शुद्ध करणारे असेल. खोट्या किंवा स्वार्थी नात्यांची गाठ सुटल्यामुळे खरे विश्वासू संबंध आता बळकट होतील. आर्थिक हालचाली आणि करिअरचं टर्निंग पॉइंट. करिअरमधील गुपित योजना उघड झाल्यामुळे सुरुवातीला आर्थिक नुकसान, नोकरीतील तणाव किंवा अनपेक्षित बदली यांचा सामना करावा लागू शकतो. काहींना अचानक नवीन ऑफर, जुने थकलेले पैसे मिळणे किंवा अनपेक्षित प्रोजेक्टचा लाभ मिळून परिस्थिती उलट सकारात्मक होऊ शकते. हा काळ तुम्हाला पैशांबद्दल अधिक सजग, नियोजनबद्ध आणि वास्तववादी बनवेल, ज्यामुळे पुढील वर्षात आर्थिक स्थैर्य वाढेल. आध्यात्मिक प्रगती आणि दैवी संकेत. भावनिक वादळांमुळे तुम्ही ध्यान, प्रार्थना, जप आणि साधना यांकडे आपोआप वळाल. स्वप्नांमध्ये किंवा ध्यानावस्थेत भविष्यसूचक संदेश, पूर्वजांचे दर्शन किंवा ब्रह्मांडाचे इशारे मिळू शकतात. या अनुभवानंतर तुम्ही जीवनातील घटनांकडे अधिक गंभीर आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहू लागाल. आत्मजागरूकता आणि नवी सुरुवात. मनातील दबलेले सत्य स्वीकारल्यावर एक प्रकारची मुक्तता आणि हलकेपणा जाणवेल. जुन्या भिंतींवर मात करून तुम्ही तुमच्या जीवनातील पुढील पाऊल ठामपणे टाकू शकाल. तो नवीन करिअर, नवीन संबंध किंवा स्वतःची खरी ओळख जपणारी जीवनशैली देखील असू शकते. हे वादळ प्रत्यक्षात तुम्हाला भविष्याचा मजबूत पाया घालण्याची एक संधी देणार आहे. आता जाणून घेऊया ब्रह्मांडाचा एक संदेश. नवरात्रीनंतरचे हे भयंकर वादळ मीन राशीच्या लोकांना प्रथम दर्शनी अस्थिर, असुरक्षित आणि धक्कादायक वाटेल.
पण याच अनुभवातून जुने ओझे हलके होईल, आत्मबल वाढेल आणि नवे निर्णय घेण्यासाठी आवश्यक धैर्य मिळेल. जे तुटेल ते टिकण्यासाठी नव्हते, जे उघड होईल ते पुढील प्रवासासाठी आवश्यक आहे. हा काळ तुम्हाला तुमच्या खरी शक्तीची आणि नियतीने दिलेल्या अदृश्य संरक्षणाची आता तुम्हाला जाणीव करून देणार आहे. आता एक अंतिम संदेश. नवरात्रीनंतर मीन राशीवर येणारे हे भयंकर वादळ ही फक्त एक आकस्मिक खळबळ नाही, हे ब्रह्मांडाकडून आलेले एक दिव्य संकेत आहे. या काळातील प्रत्येक घटना, प्रत्येक उघड होणारे गुपित, प्रत्येक नात्यातला बदल ही फक्त योगायोगाची साखळी नाही, तर दैवी योजनेचाच एक भाग आहे. ब्रह्मांड आपल्याला जेव्हा मोठ्या प्रवासासाठी तयार करायचे ठरवते, तेव्हा प्रथम आपल्या आयुष्यातील खोटेपणा, भ्रम आणि बनावट सुरक्षितता यांचे पडदे दूर करते. सत्याचा स्वीकार करा हा विकासाचा पहिला टप्पा आहे. ब्रह्मांड सांगते की सत्य उघड होणे ही शिक्षा नाही, तर ती विकासाची पहिली पायरी आहे. अनेक वर्ष ज्या गोष्टींच्या आधारावर तुम्ही जगत होता, त्या जर खोट्या निघाल्या तर त्यांना गमावणे ही तुमची हानी नाही, ते तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण आहे. हे वादळ तुम्हाला शिकवते की फक्त खरे नाते, प्रामाणिक विचार आणि शुद्ध कृती यांनाच कालच्या कसोटीवर टिकवता येते. जुने संपल्याशिवाय नवे जन्मता येत नाही. ब्रह्मांडाचा संदेश आहे, जे काही आज तुटत आहे तेच तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. घरातील रहस्य, प्रेमातील फसवणूक, करिअरमधील कट या सगळ्या घटना जरी वेदनादायक असल्या तरी त्या जुन्या कर्मबंधनातून मुक्ती देतात. हा काळ तुम्हाला जुने ओझे सोडायला, मनातील भीती दूर करायला आणि नव्या संधीसाठी जागा निर्माण करायला भाग पाडतो. आत्मजागृतीकडे नेणारी शक्ती. या वादळानंतर तुम्हाला स्वतःकडे परत वळण्याची गरज निर्माण होईल. ध्यान, प्रार्थना, स्वप्न किंवा अंतर्ज्ञानाद्वारे ब्रह्मांड तुमच्याशी थेट संवाद साधेल. हा संवाद तुम्हाला शिकवेल की खरी ताकद बाह्य परिस्थितीत नाही, तर तुमच्या अंतर्मनातील शांततेत आणि आत्मविश्वासात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला ऐकायला शिकाल, तेव्हा पुढचं पाऊल प्रत्येक दैवी मार्गदर्शनाखाली सुरक्षित राहील. संरक्षणाचा अदृश्य कवच. ब्रह्मांड कधीही आपल्याला अशा लढाईत एकटे सोडत नाही जिथे आपण पराभूत होऊ. कितीही संकटे आले तरी तुम्हाला योग्य वेळी योग्य मदत मिळेल. ती एखाद्या मित्राच्या रूपात, एखाद्या संधीच्या रूपात किंवा अंतप्रेरणेच्या रूपात असू शकते. हा काळ तुम्हाला विश्वास देतो की दैवी शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त तिला तुम्ही स्वीकारण्याची तयारी दाखवली पाहिजे. वादळ घाबरवायला नाही, तर जागा करायला येतं. मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवावे की हे वादळ म्हणजे ब्रह्मांडाचे स्पष्ट सांगणं आहे. आता आधार शोधू नका, स्वतःमध्ये शक्ती शोधा. जे खोटे आहे ते नष्ट होईल, जे खरे आहे ते अजिंक्य राहील. जुन्या भीतींवर मात करून नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही तयार आहात. हे दैवी वादळ तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या खऱ्या ध्येयाकडे नेण्यासाठीच आले आहे. जे काही घडत आहे ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खरं तेज पुन्हा उजळवण्यासाठी या गोष्टी घडत आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.